तर पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक लीग स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूला ॲज अ आयकॉन संघामध्ये स्थान दिलं गेलं तो तेजस नारणवर यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा या खेळाडूवरती असतील, या खेळाडूच्या खेळावरती असतील आणि त्या खेळाडूंचा या ठिकाणी खेळ पाहण्यासाठी उपस्थित या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एक वार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। चेंडूचं परीक्षण या ठिकाणी केलं जात आहे। तर एकूणच या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या फेरीतील चौथ्या लढतीकडे आपण वळतो। रविवारचा दिवस म्हटलं ना तर तमाम क्रीडा रसिकांना एक क्रिकेटची खमंग मेजवानी थोडंसं अवकाळी पावसामुळे खरं तर या स्पर्धा 1 नोव्हेंबर रोजी प्रस्तावित होत्या, परंतु मध्येच झालेल्या जो अवकाळी पाऊस आहे त्यामुळे मैदानाची दुरवस्था आपल्याला पाहायला मिळाली। परंतु या कळंबोली क्रिकेट असोसिएशनचं आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या आयोजकांचं आपण विशेष कौतुक करूया की अगदी 20 दिवसांमध्ये हे मैदान पुन्हा एकदा खेळासाठी उपलब्ध करून दिलं गेलं आणि तितकी अथक परिश्रम आणि अथक मेहनत घेऊन या मैदानाला मात्र पुन्हा एकदा खेळण्याच्या योग्य बनवण्यासाठी या सर्व आयोजकांचा आणि कळंबोली क्रिकेट असोसिएशनचा आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया। पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज आहेत विकास आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय तेजस नारणवर द मॅन इन फॉर्म आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय भीम यादव। लेट्स गोचा पंचांचा इशारा। सामना क्रमांक 4 पहिलं सत्र। धीम्या गतीचा चेंडू होता, लेफ्ट आर्मर गोलंदाज। खरं तर ही कमजोरी राहिलेली आहे, कदाचित सुपर डीजी माऊली संघाच्या संघनायकांना ओळखलंय की डावखुऱ्या हाताचे गोलंदाज ज्यावेळेला समोर असतात ना त्यावेळेला तेजस नारणवर थोडासा तात्पडताना पाहायला मिळतो, परंतु इथे स्वतःच्या खेळावरती विश्वास ठेवावा लागेल, स्वतःच्या विकेटवरती किंवा विकेटचं महत्त्व या ठिकाणी ओळखावं लागेल। मी जर का 4 षटक मैदानावरती उभा राहिलो तर संघाला भक्कम स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो, हा आत्मविश्वास स्वतःमध्ये बाळगणं गरजेचं आहे। यावेळेला मात्र ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा मानस, थोडासा मेस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आणि जल्लोष मात्र मैदानाच्या आतमध्ये। विकेट नंबर 1 तेजस बॅक टू द पॅव्हेलियन। तर या दरम्यान मात्र पहिला विकेट गमावला गेला आहे। सुरुवात थोडीशी खराब आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली आहे। लोअर फुल टॉस चेंडू होता, ऑफ साइडचे चेंडू जर का तुम्ही ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न कराल तर मिस टायमिंग स्ट्रोक वरती क्षेत्ररक्षक झेलामध्ये परावर्तित करू शकतात। पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला, कोणत्याही प्रकारची धाव अद्यापही धाव फलकावरती पाहायला मिळत नाहीये। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता, थोडासा मिसफील्ड त्या ठिकाणी त्याचा फायदा उचलला जातोय। एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेसाठीचा कोणताही प्रयत्न या ठिकाणी नाहीये। लेग बायचा मुख्य पंचांचा या ठिकाणी इशारा आला आणि या एका धावेनं सांघिक धावसंख्येचं खातं मात्र नक्कीच खुलं केलं जात आहे। धावसंख्येचा श्रीगणेश होतोय। संघर्षमय सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळणार। एकीकडे जर आपण पाहिलं तर सुपर डीजी माऊली या स्पर्धेतील आणखीन एक ताकदवार संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याशी 2 हात करताना मात्र संघर्ष ए संघ सुरुवात थोडीशी अपेक्षेच्या विपरीत राहिलेली आहे, परंतु या संघामधील फलंदाजीची जी डेप्थ जर आपण पाहिली ना युवा खेळाडूंवरती सर्वाधिक विश्वास यावेळेला मात्र दर्शवला जातोय। पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाहीये। क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की घर फिरले की घराचे वाशेही फिरतात। पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आल्याचा दडपण, मानसिक दडपण स्वतःला सावरू शकला नाहीये। दुसऱ्या चेंडूवरती मोठा आक्रमक खेळण्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना तेजस नारणवर बाद झाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर सॅगी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि या भीम यादवचा विचार केला तर पहिला चेंडू फेस करतोय। लोअर फुल टॉस चेंडू होता, खरं तर या चेंडूवरती षटकार चौकार येणं अपेक्षित होतं, परंतु जसं आपण म्हटलं ना की घर फिरले की घराचे वाशे फिरतात, अगदी लोअर फुल टॉस चेंडू देखील कन्वर्ट करता आला नाहीये किंवा कनेक्ट करता आला नाहीये।
यावेळेला पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू, वाईड यॉर्क लेंथचे चेंडू सातत्यानं मारा केला जातोय, एक स्ट्रॅटर्जी बनवली जाते. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, राऊंड द विकेट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गोलंदाजीचा मारा करतोय. आणि हेच कारण आहे की ज्या वेळेला राऊंड द विकेट मारा लेफ्ट आर्मर गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजासाठी करतो ना, त्यावेळेला बहुतांश चेंडू हे उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतात. म्हणजेच काय तर एका कॉरिडॉरमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय, एका ब्रॅकेटमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय. आतापर्यंत सर्वच्या सर्व चेंडू जर आपण पाहिले ना तर चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या स्टंपावरती पिच होणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे विकेट लाईनवरती अद्यापही गोलंदाज या ठिकाणी चेंडू करत नाहीये. परंतु हे बॅटल इंटरेस्टिंग मैदानाच्या आतमध्ये असणार आहे, कारण लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे आणि लेफ्ट हँडेड बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. किमान एक मोठा फटका हा नक्कीच शोधण्याचा प्रयत्न असेल, परंतु नाहीये. यावेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, इनफिल्ड क्लिअर करण्याचा मानस, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. तर या दरम्यान आपण मुख्य मंचाच्या दिशेने देखील थोडासा फोकस करूयात, कारण आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित जजेस कंपनीचे मॅनेजर आदरणीय सूर्यकांतजी जळे साहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर आदरणीय संदीपजी जळे साहेब अर्थातच बुवा यांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन होतं आणि त्यांचं आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. आणि या दोनही सन्माननीय अतिथींचं मात्र आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करूयात. आदरणीय सूर्यकांतजी जळे साहेब जेजेस कंपनीचे मॅनेजर यांचं मात्र या मुख्य मंचावरती यथोचित स्वागत आणि सन्मान. आयोजक समितीच्या वतीनं हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहोत. अतिथी देवो भव ही आपली परंपरा, आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहोत. त्यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय संदीपजी जळे अर्थातच बुवा यांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करत आहोत आणि त्या सन्मानाचा आपण स्वीकार या ठिकाणी करावा. तर उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचा पुनश्च एकवार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. दोन महत्त्वाच्या फलंदाज या ठिकाणी गमावले जात आहेत. संघर्ष संघ अडचणीमध्ये आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण तेजस नारायणवर बाद झाल्यानंतर कोणत्याही फलंदाजानं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फारशी चमकदार कामगिरी केलेली नाहीये. म्हणूनच आपण पाहतो की धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती होत्या 2 गडी बाद 2. षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन. या दरम्यान आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय अंदाजी पाटील यांचा देखील आपण एक विशेष सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. आणि अंदाजी पाटील यांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. खरं तर माझी खेळाडू देखील आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आदरणीय किशोर शेठ खानावकर साहेबांना देखील आपण या मुख्य मंचावरती पाहतो. एकेकाचे दोनही संघ सहकारी आहेत, कारण रॉयल कळंबोलीची स्थापना ज्यांच्या माध्यमातून करण्यात गेली, ज्या खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आदरणीय किशोर शेठ खानावकर देखील आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. आम्हा सर्वांचं ते प्रेरणास्थान आहेत, आमच्या सर्वांसाठी ते आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्या समवेत खरं तर कळंबोली क्रिकेटमध्ये एक काळ गाजवणारे अंदाजी यांचा देखील आपण एक विशेष सन्मान या मुख्य मंचावरती करतो आहोत. संघ अडचणीमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो केतन साळुंके आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर कळंबोलीच्या क्रिकेट इतिहासामध्ये ज्या गोलंदाजाला युवा ग्लेन मॅग्रा म्हणून संबोधलं जातं अर्थातच विक्रमजी पवार. ओहो, यावेळेला देखील कमालीचा चेंडू होता. फलंदाज खरं तर डबल माइंडेड होता. फ्रंट फुटवरती हा चेंडू खेळायचा की बॅक फुटला, परंतु सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी काय असते ना याचं उत्तम उदाहरण मात्र विक्रमजी यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतं. विक्रमजी पवार. त्याचबरोबर जर पाहिलं पहिलं षटक हाताळले गेलेले गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून विकास खरं तर
जी सुरुवात केली होती ना अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सध्याच्या घडीला संघर्ष संघाच्या चमूमध्ये थोडीशी शांतता आपल्याला जरूर पाहायला मिळते, परंतु गरज आहे का अशा प्रकारच्या फटक्यांची? खरं तर गरज नाही आहे. सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं, लेफ्ट हँडेड बॅटर तुमच्या सोबत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आल्या आल्या मोठे फटके खेळणं ही तितकी सोपी गोष्ट नाही. बहुधा ही चर्चा या दोनही खेळाडूंमध्ये, कारण सिंगल उपलब्ध आहेत. एकूणच जर क्षेत्ररक्षण पाहिलं ना तर शॉर्ट थर्डमॅन 30 सर्कलवरती आहे, शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलवर आहे, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलवर आहे, मिडऑफमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. सरळ बॅटनं धावा येणं नक्कीच आणि नेहमीच क्रिकेटमध्ये गरजेचं असतं. याही वेळेला शफल अक्रॉस द लाईन, मोठा फटका खेळण्याचा मानस, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. विक्रम पवारवरती प्रहार करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. हे कदाचित ओळखता येत नाही आहे फलंदाजांना आणि हेच कारण आहे सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याच्या ऐवजी डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला संधी देण्याऐवजी इथे मात्र उजव्या हाताचा फलंदाज आक्रमक होण्याचा प्रयत्न करतोय. अगोदरच जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी मैदानावरती सुरू आणि तब्बल 7 चेंडू निर्धाव आतापर्यंत या संघाने खेळलेले आहेत. थोडीशी दुरावस्था आणि हा सिंगल देखील शेवटच्या चेंडूवरती आलाय, त्यामुळे कदाचित स्ट्राईक आपल्याकडे रिटेन करण्याचा प्रयत्न. केतनमध्ये देखील क्षमता आहे, नो डाऊट. या खेळाडूंना अनेक सामने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी साकारले. अगदी संघ अडचणीमध्ये असताना या खेळाडूंना एखाद्या तारणहाराप्रमाणे आपल्या संघाच्या धावसंख्येला आकार देण्याची क्षमता या खेळाडूमध्ये जरूर आहे. परंतु तुर्तास जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 गडी बाद 3 धावा. रणनीती आक्रमक पहिल्या चेंडूपासून आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर तेजस नारायणवरला मी नेहमी म्हणत असतो की तेजस नारायणवरनं आपल्या विकेटचं महत्त्व ओळखणं गरजेचं आहे. विकासचं कौतुक करावं लागेल, त्यानं कमालीची सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. खरं तर पॉवर प्लेचं षटक हाताळणं ही तारेवरची कसरत असते आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली ना, येणाऱ्या गोलंदाजांचा आत्मविश्वास बळावला. यावेळेला मात्र पॅडलाईनवरचा चेंडू होता, ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा मानस, चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. 1 धाव घेतली आहे, दुसरी धाव धोकादायक ठरू शकते. चांगला निर्णय या ठिकाणी सागरने घेतलाय. खरं तर तुम्हाला एंड ओळखता येणं गरजेचं आहे, गोलंदाजाच्या गोलंदाजीची शैली ओळखता येणं गरजेचं आहे, त्याचा अचूक टप्पा ओळखणं गरजेचं आहे, चेंडूची लाईन ओळखणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी, या सर्व टेक्निकल गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. केवळ येणं आणि मोठा फटका खेळणं हे क्रिकेट नव्हे, तर तुम्हाला सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट करता आलं पाहिजे. तुम्हाला चेंडूच्या बरीटप्रमाणे शॉटचं सिलेक्शन करता आलं पाहिजे. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू जर का तुम्ही फाईनच्या क्षेत्रामध्ये वळवण्याचा प्रयत्न कराल तर मात्र तुम्ही गोलंदाजाला एक संधी उपलब्ध करून देता आणि कदाचित त्या चुका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या संघर्ष संघाकडून. आणि हेच कारण आहे की संघर्ष संघ मात्र सध्याच्या घडीला थोडासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मानस. खरं तर ही ताकद आहे, युवा खेळाडूंवरती विश्वास दर्शवला गेलाय. केतनचा विचार केला, तेजसचा विचार केला, त्यानंतर जर आपण विचार केला तर सागर या खेळाडूमध्ये पोटेन्शियल आहे. सागर या खेळाडूमध्ये ती गुणवत्ता आहे. KPLच्या सत्रामध्ये आपल्या गोलंदाजीच्या बळावरती खऱ्या अर्थानं 2 व्हीलर अर्थातच स्पोर्ट्स बायसिकल जिंकण्याचा कारनामा देखील या खेळाडूने केला आहे. त्यामुळे या खेळाडूकडे ती प्रतिभा आहे, या खेळाडूकडे ती गुणवत्ता आहे. परंतु त्या गुणवत्तेला साजेसा खेळ खरं तर आता स्वतःची एक मी म्हणेन की निश्चय करणं गरजेचं आहे. माझ्या विकेटचं महत्त्व ओळखणं गरजेचं आहे. आणि इथून जर का केतनचा विचार केला तर ज्या उद्दिष्टानं केतन मैदानावरती आला आहे तो उद्दिष्ट मात्र त्याला सार्थ करावा लागेल. यावेळेला चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, अगदी मी म्हणेन की एखाद्या गरुडाप्रमाणे आपल्या लक्षावरती त्याची नजर होती आणि काय कमालीचा झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद.
तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कदाचित किरण डेंबरेवरती जर का तुम्ही विश्वास ठेवत असाल अर्थातच मॅक्सवेल नाना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या खेळाडूला खरं तर संघनायकानं म्हणावं तितकंसं साथ, कारण 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरती आल्यानंतर तुमच्याकडे केवळ एकच पर्याय असतो, येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठे प्रहार करायचे. या खेळाडूचं जे पोटेन्शियल आहे ना, या खेळाडूची जी गुणवत्ता आहे ना, मी म्हणेन की एखादं सीझन या खेळाडूला जर तुम्ही विश्वास दर्शवला, थोडंसं प्रमोट केलं, तर हा खेळाडू तुमच्या संघासाठी चांगली भूमिका बजावू शकतो. इथे पर्यायच नाही आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार करायचा आणि अशा परिस्थितीमध्ये मानसिक दडपणाखाली फलंदाज नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक सफलता मिळते. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू द पॅव्हेलियन. संगीत आपण एस के साऊंड अँड इव्हेंट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक चौकार षटकार याचा पत्र सुमधुर संगीताच्या माध्यमातून आपण सर्वजण आनंद घेतात. त्याचबरोबर काही प्रेक्षक मैदानावरती येऊ शकले नाहीत. त्या प्रेक्षकांना मात्र घर बसल्या आपल्या अँड्रॉइड फोन, लॅपटॉप, त्याचबरोबर कॉम्प्युटरवरती या स्पर्धा लाईव्ह पाहण्याकरता PTC लाईव्ह यांच्या माध्यमातून या संपूर्ण सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण देखील आपण घर बसल्या एन्जॉय करू शकता. यावेळेला मात्र ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा मानस. यावेळेला दोनही लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक चांगली रणनीती आतापर्यंत जर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये सटीक लाईन आणि लेंथवरती, अचूक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. आघाडीचा गोलंदाजचा जर आपण विचार केला, विकासनं पहिलं षटक हाताळलं, दुसऱ्या षटकामध्ये विक्रम पवार यांचा वापर केला. एका योजनाबद्ध पद्धतीने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कमालीची कामगिरी. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, फ्लाईट करण्याचा प्रयत्न, नो चेंडूचा इशारा पंचांचा आलाय. स्क्वेअर लेग पंचांनी मात्र हेरलंय की ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू आहे आणि त्या चेंडूला मात्र नो करार केला. इट्स अ नो बॉल आहे ना. 1+2 अशा एकूण 3 धावा, बोनस स्वरूपाच्या या 3 धावा मात्र या ठिकाणी नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळते आणि या 3 धावेनं कुठेतरी का होईना धावसंख्येला थोडस आकार येताना आपल्याला पाहायला मिळतं. 4 गडी बाद 10 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. फलंदाजीची डेप्थ जर आपण पाहिली तर खूप अशी खेळाडू आहेत, खूप काही अशी नावे आहेत की जी या संघामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. यावेळेला आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा मानस, सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, डेंजर एंडकडे मंगेश साळुंके आपल्याला पाहायला मिळतात. मात्र दुसरी धाव देखील लिलया पूर्ण केली जाते. या 2 धावेंच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरकला. 4 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर संघर्ष संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय ते अर्थातच 12 धावा. 4 गडी बाद 12 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. अगदी मैदानाच्या ठीक समोर साईड स्क्रीनच्या बाजूला काही वाहनं पार्क आहेत ज्यांचे मिरर रिफ्लेक्ट होत आहेत थेट फलंदाजाच्या डोळ्यावरती. त्यामुळे जर का त्या ठिकाणी कोणी उपलब्ध असेल त्यांना विनंती आहे, अगदी सांगायचं झालं तर LIG एंडला रोडवरती ती वाहनं पार्क आहेत आणि त्याच्यावरती थेट सूर्यकिरणे येत आहेत. त्यामुळे कदाचित ते रिफ्लेक्ट होत आहेत फलंदाजासाठी आणि ही अडचण होऊ शकते. ऑटो रिक्षा आहे. चला, टॉस या ठिकाणी केला जाईल. पुढील सामना अर्थातच एकीकडे असेल शिवशंभो स्पोर्ट्स क्लब जो पुनरागमन करताना संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र रणजित कट्टे पाटील स्मॅश किंग्स 11. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल आणि टॉससाठी दोनही संघनायकांना मात्र इनिंग ब्रेकमध्ये उपलब्ध राहणं गरजेचं आहे.
थोडासा खेळ या ठिकाणी थांबलाय, कारण अगदी समालोचन कक्षामध्ये देखील ते मिरर रिफ्लेक्ट होत आहेत आणि त्याचा त्रास समालोचन करताना आम्हाला देखील होतोय, तर खेळाडूंना तो सर्वाधिक त्रास आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे तर सामना मात्र पुन्हा एकदा सुरू होतोय. अखेरचं षटक घेऊन या ठिकाणी विक्रम पवार आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक चौथं षटक या ठिकाणी हातात आहेत. पहिल्या चेंडूचा जर आपण विचार केला ना, तर पहिला चेंडू सागर स्ट्रायकिंग एंडवरती नॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला होता. या खेळाडूवरती विश्वास दर्शवला होता संघनायकाने. यावेळेला मात्र फाईनच्या क्षेत्रामध्ये खरं तर डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, सिंगलपेक्षा जास्त या ठिकाणी धाव उपलब्ध नाही आणि सागरनं देखील ओळखलंय की इथे एकेरीपेक्षा जास्त धाव उपलब्ध नाहीये. नाहक विकेट गमावण्यापेक्षा, कारण दोनही लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. मंगेश साळुंके ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे क्रिकेटच्या विविध फॉर्मॅट, एक व्यावसायिक दर्जाचे क्रिकेट त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतं. आणि या दरम्यान आपल्या मुख्य मंचावरती जर आपण पाहिलं तर ज्यांचं शुभागमन या मुख्य मंचावरती होतंय. खरं तर कळंबोली क्रिकेटचा इतिहास जर तुम्ही पाहाल ना, तर असा यष्टीरक्षक संपूर्ण क्रिकेट इतिहासामध्ये झाला नाही. असे अजितदादा थळे यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा मानस क्षेत्ररक्षक चैतन्य येतोय झेलच्या खाली. आणखीन एक फलंदाज, विकेट नंबर 5, पाचवा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र पाहतोय आपण संघ अडचणीमध्ये. 5 फलंदाज आघाडीचे गमावले गेले. धावा फक्त धावफलकावरती पाहायला मिळतात 13. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे आणि नवीन बॅटर विनोद फड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, ज्यांचं नुकतंच या मुख्य मंचावरती शुभागमन झालं. खरं तर संपूर्ण कळंबोली क्रिकेट इतिहासाचा जर आपण या ठिकाणी इतिहास पाहिला तर एक असा यष्टीरक्षक की जो विदाऊट प्रॅक्टिस थेट मैदानावरती, आणि ॲक्युरेसी जर आपण पाहिली ना तर 100 आउट ऑफ 100 अशा प्रकारचा एक खेळाडू. अर्थातच अजितदादा थळे साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. आज मला वाटतं संपूर्ण रॉयल संघ, आजी माजी सर्व खेळाडू आज आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. अंदाजदादांना आपण थोड्या वेळापूर्वी या मुख्य मंचावरती पाहिलं. अजितदादा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचे कडदार किशोरदा देखील कालपासून या संपूर्ण स्पर्धांचा या मुख्य मंचावरतीवरून नक्कीच या ठिकाणी आपल्याला या स्पर्धांचा आनंद घेताना पाहायला मिळतात. आणि काल जर पाहिलं तर ज्येष्ठ बंधू आणि अर्थातच आधारस्तंभ आदरणीय दिलीप शेठ खाणावकर साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळालं होतं. सलग डॉट बॉल एकूणच जर पाहिलं ना तर 4 षटकांचा खेळ आहे आणि त्यापैकी जवळपास 11 ते 12 चेंडू संघर्ष संघानं निर्धाव खेळलेत. म्हणजे 4 षटकांच्या सामन्यांमध्ये फक्त 14 चेंडू त्याने बॅटला कनेक्ट केलेत आणि तब्बल 10 चेंडू हे निर्धाव राहिलेत. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात 5 गडी बाद 13 विजयासाठी लक्ष उभारलं गेलं 14 धावांचं. चला विनंती असेल शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश किंग्स 11 या संघाच्या संघनायकांना की आपण नाणेफेकीसाठी संपर्क करायचा. सामना कोणत्याही क्षणाला संपेल, त्यामुळे दोनही संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे आणि नाणेफेकीला आल्यानंतर दोनही संघनायकाने आपापला चेंडू या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. नंतर तुम्हाला कमिटी चॉईस चेंडूनं खेळावं लागेल, याची आपण दक्षता घ्यायची आहे. ही शेवटची सूचना आम्ही आपल्याला करतो आहोत. यानंतर सरळ कॉल असेल तो पॅनल्टीचा.
चला खेळाडूंना विनंती आहे की आपण लगेच सामना सुरू करायचा आहे। या ठिकाणी आम्ही सातत्याने उल्लेख करतो शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कळंबोली आणि त्याचबरोबर स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश किंग्स 11 या दोन्ही टीमच्या कर्णधारांना शेवटची पुकार आहे। यानंतर कॉल केला जाणार नाही, थेट तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकतं। शिवशंभो संघाचे संघनायक इथे उपलब्ध आहेत। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे, या गोष्टीची आम्ही अगोदरच कल्पना आपल्याला दिली होती। सातत्यानं एक गोष्ट वारंवार पुकारली जाणार नाही, साइन बॉल या ठिकाणी असेल। तर पुढील सामन्याचा टॉस देखील या ठिकाणी केला गेला। अर्थातच अजितदादा थळे यांच्या शुभ हस्ते मात्र आपण हा टॉस या ठिकाणी पाहिला। तर गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या वैयक्तिक स्पेल मधील पहिला आणि सांघिक पहिलं षटक हातात आहेत। पॅड लाईन वरचा चेंडू होता आणि त्याचा भरपूर फायदा उचलत असताना गजानन बोडरेच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार। पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत केलंय। विजयासाठी अवघ्या 14 धावांचं लक्ष। पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात। येणारे 23 चेंडू आणि 10 धावांची गरज। यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा मान। चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, पॅड लाईन वरती चेंडू आदळतोय। लेग बायचा पंचांचा इशारा येईल। फुलर लेनचा जरूर चेंडू होता, यॉर्क लेन टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी। नवीन चेंडूना यॉर्क लेनची गोलंदाजी करणं ही तितकी सोपी गोष्ट नसते। शेडगे या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात। तर सौरभ या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। सौरभ मोठे प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक। खरं तर 14 धावांचं लक्ष आहे, मॅक्सिमम पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यामुळे 2 षटकार या ठिकाणी लगावले जाऊ शकतात। आणि जर का फलंदाच्या बॅटमधून प्रत्येक षटकारासाठी प्रतीक ठाकूर यांच्याकडनं मात्र तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक। सौरभ बाला आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात। गोलंदाज शेडगे वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला। पहिल्या सत्रामध्ये खराब फलंदाजी पाहायला मिळाली संघर्ष संघाची। खरं तर स्पर्धेचा शुभारंभ आपण या ठिकाणी पाहिला। या वर्षीच्या क्रिकेट हंगामाला सुरुवात या क्रिकेट हंगामाची होताना आपण या ठिकाणी पाहतोय आणि संघर्ष संघ फारसा प्रिपेअर नसल्याची चिन्ह आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली। इथे या षटकार लगावत 500 रुपये जिंकण्याचा कदाचित प्रयत्न सौरभचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। सौरभ अर्थात बाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो। डावखुरे हाताचा आणखीन एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे आणि ज्यानं पदार्पणात तमाम क्रीडा रसिकांना आपल्या खेळाच्या माध्यमातून प्रभावित केला असा बाळा आपल्याला यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। यावेळेला प्रहार केलाय आडवा बॅटनं,
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपलब्ध आहे, झेल टिपला जातो आणि पहिला फलंदाज इथे मात्र गमावलाय. सुपडीची तर नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नेट नंबर 3 मयूर. मयूरनं मात्र आल्या रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. चेंडूनं अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली. विनोद त्या ठिकाणी या चेंडू जज करतायत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. खरं तर अशा प्रकारचे झेल टिपणं हे आव्हानात्मक असतं. शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीवरती आदळतोय. आणखीन 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातात. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. सुपाडीजी माऊली विरुद्ध संघर्ष ए या 2 संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विजयासाठी लक्ष अवघ्या 14 धावांचं आणि आता 8 धावा धावफलकावरती आल्यात. अगदी मयूरच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एका फटक्याचं काम बाकी आहे, परंतु तो फटका मयूरच्या बॅटमधून येणार का? गतवर्षी चांगल्या फॉर्ममध्ये हा खेळाडू आपण पाहिला आणि यावेळेला मात्र फुल टॉस आणि त्या फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा हा विजयी षटकार मात्र मयूरच्या बॅटमधून येतोय. आणि ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की फक्त एका फटक्याचं काम बाकी आहे आणि तो फटका मात्र मयूरच्या बॅटमधून आलाय. एक उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकाराचं विजय मात्र या ठिकाणी संपादित केलाय. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.